भांडखोर सासूची मस्ती सुनेने जिरवली. सासू सुनेचं भांडण चालू होतं आणि नेहमीप्रमाणेच तो त्यामध्ये काहीही भाग न घेता शांत दोन्ही बाजू ऐकत बसला होता. आईने जन्म दिला व लहानाचं मोठं केले, त्याचे उपकार हे थोरच आहेत, म्हणून ती जरी कितीही चुकली तरी बायकोला दोष देत बायकोला गप्प करायचा तो. म्हणूनच की काय, आईचा असा समज झालेला की आपली सूनच दोषी आहे आणि किती फटळ आहे हे लेकाला पटवून देत. पण आता मात्र सुनेच्या सहनशक्तीला पारा उरला नव्हता. तिनेही सासूबाईचे वागणं सहन न करता बोलायला सुरुवात केली. आपली सून मोठ्या आवाजात आपल्याशी बोलते, भांडते. सासूबाईंना जराही सहन झालं नाही आणि त्या मुलाला उद्देशून म्हणाल्या, तुझी बायको मला एवढं बोलते आणि तू ऐकून घेतोयस. तू बायकोला काहीही बोलत नाहीयेस. ती एवढं माझ्याशी भांडते तरी तू शंड आहेस, शंड. आता मात्र सुनेचा पारा चढला आणि ती बोलली, मग तुमची इच्छा काय आहे की त्याने मला मारावं? यामध्ये तुम्हाला खरा मर्दपणा वाटतो का? तो समंजसपणाने घेत आहे तरी त्याला तुम्ही शंड करून टाकलं. तुमची चूक असूनही तो तुम्हाला एक शब्दानेही काही बोलत नाही, दुखावत नाही, तुमचे दोष दाखवत नाही. उलट समजूतदारपणाने दोघींचाही भांडणामध्ये पडत नाही. तर तो शंड की तुमचा नवरा, जो एकही पैसाही न कमवता तुमच्या जीवावर जगतोय, रोज दारू पिऊन तुम्हाला कधी कधी मला घाण शिव्या घालतो, ज्याला आपण एक पैसाही न कमवता बायकोच्या जीवावर जगतो, याचा थोडाही पश्चाताप नाहीये, असा म्हणून शंड आहे, हे तुम्हीच सांगा. गालावर जळजळीत चपराक बसावी अशी सुनेने शब्दांची चपराक दिली होती. शेवटी तिचाही नाईलाज होता. तीही किती सहन करणार. सासूबाईंना शंड या शब्दाचा अर्थ आता खऱ्या अर्थाने सुनबाईने समजून दिलेला होता. आजही आपल्या समाजामध्ये बाहेरून मॉडर्न असणाऱ्या, सुशिक्षित पण आतून मनाने बुद्धीने मागास आणि अशिक्षित बऱ्याच सासू दिसतात. सून घरी आणताना ती शिकलेली असावी, सुंदर असावी, श्रीमंत घरची असावी, जॉब करणारी असावी, अशा अपेक्षा सासूबाईंच्या असतात. पण त्यासोबतच एवढे सगळे गुणसंपन्न सून ही तिच्या आईवडिलांची लाडावलेली मुलगी असेल हे त्या कसं काय विसरून जातात? तिचा मॉडेलपणा आपण थोडा स्वीकारूया असं का त्यांना वाटत नाही? जरा काही बाहेरून हॉटेलचं ऑर्डर केलं, फिरायला गेली की सासूबाईचे ठरलेले ब्रीद वाक्य, संस्कारच नाही, उधळी आहे, काही संसार करायचं माहीत नाही. जोपर्यंत सासू आई होत नाही तोपर्यंत सूनही मुलगी होऊ शकत नाही. नवीन लग्न करून आलेली सून एखाद्या नवीन रोपटेप्रमाणे असते. तिचे मूळ मातीत सोडून नव्या मातीमध्ये रुजण्यासाठी ती आलेली असते. जसं जसं नवीन रोपट्याला वाढण्यासाठी दुसऱ्या मातीशी जुळवून घ्यावं लागतं, चांगलं खत पाणी द्यावं लागतं, तसं सुनेच आहे. तिला सासरच्या मातीमध्ये आधी रुजू द्या, पण आपण तिला सासरच्या मातीमध्ये रुजू न देता, मायेचं खत पाणी न देता वाढ खुंटून टाकतो. मी समाजामध्ये सगळीकडेच बघते, सगळ्या सुना आपल्या सासूबाईच्या तक्रारी करत असतात व सासूबाई आपल्या सुनांची. पण सगळ्या सासू आणि सगळ्या सुना वाईट नसतात, तर काही मायलेकीप्रमाणे राहणाऱ्या सुद्धा असतात.